कंप्लीट एक डोंगर चढलोय पूर्ण आणि नंतर आता आम्हाला समजतं की इथून रोडच नाही आहे, तर चालायचं काम करतोय अनोळखी रोडने. खाली चाललोय आणि त्या काकीने सांगून सुद्धा थोडंसं आम्ही कुठेतरी चुकलो आणि चुकीच्या ठिकाणी वरती चढलो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर खूप दिवसानंतर आज आम्ही ट्रेकिंगला आलोय, मी आणि आदित्य. तर आता आम्ही उतरलोय पळसधरी. पळसधरी आहे ठाणे ते खोपोलीची जी आपण ट्रेन पकडतो त्याच्यामध्ये, म्हणजे कर्जतच्या नेक्स्ट स्टॉप पळसधरी आहे. तर तो जो ट्रेक दिसतोय छोटासा, खूप छोटासा आहे पण थोडा ॲडव्हेंचर आणि जंगली ट्रेकिंग आहे. सोनगिरी हा की पळसधरीमध्ये येतो, जिल्हा खोपोलीसुद्धा बोलू शकतो की खोपोलीमध्ये येतो. तर बघूया, थोडा रस्ता नवीन आहे, कोणालाच माहिती नाही, आदित्यला पण नाही माहिती आहे, मला पण नाही माहिती आहे, तर रस्ता पण चुकू शकतो. तर चला मग सुरुवात करूयात. पळसधरीला उतरल्यानंतर सरळ हा रूट पकडायचा आहे, सरळ चालत जायचं आहे ट्रेकवरून. तर ट्रेनची थोडं लक्ष द्या, ट्रेन एक्सप्रेस किंवा येते का थोडं साईडने जायला, कारण दुसरी कोणती वाट नाही आहे ह्याच्याशिवाय. तरी हा ट्रेक करायला ॲटलिस्ट 2 तास तरी लागतील आणि थोडं उन्हाचा टाईम आहे, 9:30 वाजल्यात. तर बघू काय काय होईल. इकडून सरळ आल्यानंतर हा एक मध्ये स्टॉपचा बोर्ड आहे, तिथून आपल्याला आतमध्ये आतल्या रोडला यायचं आहे. मग तुम्ही आतल्या रोडला आलात की राईट साईडला तुम्हाला एक नदी भेटेल, तर या रोडने सरळ जायचं आहे. तर आत्ताच आम्हाला इकडच्या वस्तीतल्या लोकांनी सांगितलं की गडावरती जाणं म्हणजे आता सोनगिरीला जाणं थोडं मुश्किल आहे, कारण की ना पायवाट नाही आहे म्हणजे तिकडे जाण्यासाठी. कारण की खूप हा एक अनोळखी ट्रेक आहे, थोडा म्हणजे खूप गवती झाला आहे, थोडं जंगल टाईप आहे. तर आपण ट्राय करूयात, वाट भेटली तर आपण वरती पोचू आणि जर आपण नाही पोचू शकलो तर आपण खाली उतरून येऊ. मस्त आहे ते. किती पाणी असेल जेव्हा पाऊस जास्त असेल तेव्हा. तर ना हा एक अनोळखी रोड आहे, जो की ती जी खाली लाईन दिसते रेल्वेची, ती आहे मुंबई ते खोपोलीवाली ट्रॅक. आणि ही आता जिथे आम्ही आहे ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेची, म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस ज्या जातात ते ह्या ट्रॅकने जातात. तर तुम्हाला त्या ट्रॅकवरून ह्या ट्रॅकवर यायचं आणि आपली मंजिल ती आहे सोनगिरी फोर्ट. तर ह्याची पायवाट कुठेच नाही आहे, तर आपल्याला विचारून गावातून जायचं आहे. खूप टाईम आपण चुकू सुद्धा रोड. तर बघूयात कुठपर्यंत जातोय आपण. तर या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ट्रॅकवरून सरळ चालायचं आहे. पुढे थोडं जाऊन आपण विचारू, 1-2 गाव जरी भेटलं ना तर आपल्याला तिथून आयडिया भेटेल की नक्की कुठे आणि कसं जायचं आहे. पण खूप शांत आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला आमच्यासोबत कोण असा ग्रुप नाही दिसलाय की कोण येत आहे. तर ती आहे मुंबई ते खोपोलीवाला रूट. तर इकडून जाताना एक्सप्रेसवे पण दिसते. तर ही आहे बँगलोर एक्सप्रेस, सोलापूरला चालली आहे वाया पुणे. तर आणि ती जे खाली पोल दिसतात रेल्वेचे ते आपला CST टू खोपोली. आता हिला जाऊन दे, आपल्याला लेफ्ट साईडनेच जायचं आहे. अजून आपल्याला थोडं चालायचं आहे, तिथे की आपल्याला एक बोगदा येईल. तो बोगदा क्रॉस केल्यानंतर तिथे SWM लिहिलेला एक टपरी असते, तिथे SWMची टपरी आहे. समोर हा वाला व्ह्यू आहे, ह्याच्या एकदमच समोर छोटासा रोड गेला आहे. तर हा वाला छोटासा रोड आहे, पायवाट आहे, बघू. हा रस्ता यूज नाही होत ना, म्हणून खूप लोकांना नाही माहिती आहे. चला आदित्य. पण नक्की कुठून जायचं आहे
काहीच नाही माहिती आहे, पण सोनगिरीला जायचं आहे हे नक्की आहे. तर चालायचं काम करतोय अनोळखी रोडने आणि पुढे हा तरी रोड आहे, ते आपल्याला वरच्या साईडने चालत जायचं आहे. आहे रोडी आहे आहे, मध्ये झाड आहेत रे. मी पहिलंच आता स्टार्टिंगला रोड चुकलोय. जर तुम्ही कधी सोनगिरीला कधी किंवा जंगल ट्रेकला येणार असाल तर फुल स्लीव्स घालायला विसरू नका. तर ते कुठे खुणा सुद्धा केलेल्या नाही आहेत की ह्या रोडने तुम्हाला जायचं आहे. तर आम्ही पहिलं वरती ट्राय केलं, पण आता खालून जाऊन बघूयात. रोड काहीच समजत नाहीये आणि इथे एक छोटासा किंवा आपण नदी सुद्धा बोलू शकतो तर आता इथे पोचलो आहे. आता इथून कसं नक्की जायचं ते माहिती नाही, पण आपण वरच्या दिशेने जात राहूयात. हां इथून पण आहे ना वाट, कारण की तो तिकडे गेलो आपण त्या साईडला जात होतो. आपली साईड ही आहे. धबधब्यातून वर नाही जाऊ शकत आपण, स्लोप असणार आहे वरती किंवा खालून वरती पॉसिबलच नाही. तर त्या धबधब्यापासून थोडं पुढे आलो की इथे एक ॲरो दिसतोय व्हाईटवाला आणि एक खाली रोड जातो. आपण आता ह्या रोडने चालत जाऊया. पण तुम्हाला इकडे येण्यासाठी फुल स्लीव्ह फुल पॅन्टची गरज आहे, कारण की हा एक जंगली ट्रेक आहे. तर छोटे छोटे डास बसायची शक्यता आहे. हा पूर्ण जंगलच आहे. त्याच्या व्हिडिओ बघ पुराचं त्या, कारण दुसरा रोड नाही आहे तिथून आल्यावर. आणि ॲरो तर होता, मला वाटते आहे पायवा तिथे. हे बघ ना तुझ्या पायाखाली बघ ना, क्लीन आहे. आहे ना इकडे पायवाट तर आहे. हे फोन घे, आम्ही इथे शूटिंग नको. रस्ता भेटतच नाहीये, तरी आदित्य बोलतो आपण शोधूया. तर पुन्हा आपण वरच्या साईडला जाणार, कारण ही वाट वाटते इथे साफ आहे, इथे पण साफ आहे. मला वाटतं आपण इथून वर जाऊन पुन्हा त्याला कनेक्ट होऊ. पण इथे घाण आहे, तिथून आणि इकडे कोणीच नाही आहे की तुम्हाला कोणी गाईड करेल की तुम्ही ह्या रोडने जा ह्या रूटने जा. तर थोडं अडकल्यासारखं आहे, कारण की चारी बाजूला पूर्ण झाई जंगलच दिसत आहे. तिथून पुन्हा खाली जाऊन पुन्हा आपण इथे कनेक्ट झालो आहे. बरोबर, इथे मध्ये काहीतरी झाड पडली आहेत. तर आमच्या अंदाजपंचे एक असं वाटतोय की हा रोड आहे. तर आता मी या रोडने सरळ चालतोय. तर पूर्ण असा जंगली रोड आहे. जर तुम्ही कधी एकटे नका येऊ, तुमच्यासोबत कोणतरी, जर तुम्ही सोनगिरी फोर्ट करणार तर तुम्ही कोणासोबत तरी या. कंप्लीट जंगल आहे, कंप्लीट. काहीच समजत नाही कुठून कुठे जायचं. पुन्हा एकदा रोड चुकलोय. काही कुठून जायचं काहीच समजत नाही, तरी आदित्य प्रयत्न करतोय. वरती पोचायचंय हे तर नक्की आहे,
पण आता सध्या आम्ही कुठच्या तरी छोट्याशा डोंगरावर पोचतोय की जेणेकरून आम्ही वरती एक प्लॅट्यूला पोचू आणि नंतर आम्हाला आयडिया येईल की आम्हाला पुन्हा कुठे जायचं आहे याची. तर थोडं वरती प्लॅट्यूला गेल्यानंतर शूट करतो. आम्ही कंप्लीट एक डोंगर चढलो पूर्ण आणि नंतर आता आम्हाला समजतं की इथून रोडच नाही आहे आणि एकदम टोकाला आल्यावर ही सर्व झाडं आम्हाला प्लेन दिसली. तेव्हा समजलं की आम्ही टोकाला पोचलो आहे. पण आज जायचंच आहे. भले हा डोंगर पुन्हा उतरू आणि फोर्टच्या पायथ्याशी जाऊ. पण हा एक खूप अविस्मरणीय एक्सपिरियन्स आहे जो की आम्ही स्वतःची वाट स्वतः शोधतोय. जिथून काहीच आयडिया नाही आम्हाला की कोणत्या रूटने जायचं आहे, कसं जायचं आहे. आणि एवढ्या वरती आल्यानंतर आम्हाला असं दिसतं की पुढून जरा सुद्धा रोड नाही आहे. काय करायचंय? करून जाऊया आणि वाकून बघूया खाली. तरी पण आदित्य बोलतोय लेट्स ट्राय. पुन्हा आम्ही विचार जरी केला ना की ह्या जंगलातून खाली जायचं तरी सुद्धा थोडं मुश्किल आहे आणि इथून तर आम्ही जाऊच नाही शकत. थोडं मुश्किल आहे खूप. ट्राय करूया कारण की ह्या गडाबद्दल ना खूप क्षुल्लक लोकांना माहिती आहे आणि या गडाच्या वाटासुद्धा फक्त गाववाल्यांना माहिती आहे. तर आपण ज्या रूटने आलो तिथे आपल्याला गाव लागलाच नाही आणि गाव लागला नाही म्हणून आपल्याला जरासुद्धा आयडिया नाही की आपल्याला नक्की कसं जायचं आहे. आदित्य मॅन वर्सेस वाईल्ड. बघू वरती गेल्यावर थोडं काहीतरी आम्हाला आयडिया भेटेल. थोडंसं डोंगर चढून आल्यानंतर ते शांत बसलोय, पाणी पितोय, एक छोटासा ब्रेक घेतलाय. अशी सरळ येता की तिकडून येता मागून? नाही सरळ आली. पण इथे पाणी नाही, मग इकडे कसे? आहे दवात असतात ते. अच्छा, हा जिवंत आहेत का? हा जिवंत आहे, गरले आहे. तुम्ही कुठच्या गावचे? आम पळस दरी. तुम्ही आता रिटर्न किती वाजता जाणार? आम संध्याकाळ आम्ही वरती येणार आहोत तिकडच. सोनगिरीला? नाही तिकडे ना अशी आडवी त्या साईडला. तुम्ही वरती जा. हा असं आडवा रस्ता वरती पण पुन्हा जंगलच आहे. हा जंगलच आहे. लोक असतील का यावेळी? काय जण असतात का नाही गस आहे ना आता. तुम्ही आले चुकीचे. आम्ही खूप चुकीच्या रोडने आलो, खूप जंगल होतं. जा ना आता मग जा रिटर्न पलाटला. लांब आहे नाही भेटायचे तुम्ही आले. बघू ट्राय करतो. पण हा रस्ता आहे ना इथे चांगला रस्ता आहे ना? नाही कापरा आहे तिथे पण. मग आम्ही जाऊ कुठून आता? तिथूनच जायला लागेल तुम्हाला वर. गवात आहे चालत. बघा चालतंय ना तर मग जा सरळ रस्ते आणि तिकडं पलाटला. आणि पलाडवरून पलाटवरून मग तिथून ते डोंगरी लागते ना तसं असं आडवा जायला वरती. मग तिथून किती 2 तास लागतील? तिथून मग तुम्हाला ती सरळ वाट आहे वरती जायला. तो रोड चांगला आहे? रोड नाही अशीच वाट आहे. इथून कसं वरच्या साईडला जायचं? हा इथून चढावरती हा आणि एक रस्ता इकडे गेला ते रस्त्या नाही जायचं, असं वरती जायचं जंगल मधूनच वर जायचं. चालेल. अशी डोंगरीच आहे, डोंगरीनीच वर जायचं. पुढे किल्ला लागतो काय? हा पुढे तिकडे वरती आणि तिथे वाट आहे अशी किल्ल्याची जवळ नाही जायला. तुम्हाला नाही भेटायचं ते. बघतो. तुम्ही किती वाजता जाणार रिटर्न? रिटर्न आम्ही ना संध्याकाळची आता जा. तर इकडे गावातल्या काकी बोलतात की तुम्ही रिटर्न जावा, नाहीतर पूर्ण असं फिरून जावं लागेल. तर वरती नाही तुम्हाला रस्ता. हा तर तिकडून पण थोडा जंगल टाईपच रोड आहे. तर
हा तिथून जाऊ शकतो का आता? तर त्या काही खेकडे पकडायला आलेत, गावातलेच आहेत. तर जर आम्हाला प्रॉपर तिकडे जायचं आहे तर पूर्ण हा डोंगर खाली उतरून 1 तास, तिथून पुन्हा 2 तास मग चालत जावं लागेल. जो गावातला प्रॉपर रोड आहे तिथून, पण इथून 1 तास लागेल. पण पूर्ण डोंगर आणि जंगलाचा रोड आहे. तर बघू आता काय करूया आदित्य. ट्रॅकवरती एक बाजूला रेल्वे टपरी होती, इथे तो माणूस बोलला इथून वरती जाऊ. आम्ही खूप फिरून आलो असं तिकडून. तर बघू आता काय. हा डावीकडे जायचं. ठीक आहे, चालेल. तुम्ही इथे किती वेळ आहे? तासभर आहे का? चालेल. तर कोणतरी भेटलं आणि आम्हाला सांगितलं की ॲटलिस्ट तुम्ही रोड चुकलेला आहात आणि पूर्ण हा डोंगर चढून आता जावं लागेल. तर हेच ॲडव्हेंचर मी एक व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं स्टडी करताना. तर आता हा डोंगर चढायचाच आहे. हा क्रॉस करून अजून एक डोंगर येईल, तो क्रॉस करून मग आपण पोचू सोनगिरीला. साहित्य काय करायचं? जायचं बस काय. तर आता ह्याच रोडने जाणार. पुन्हा डोंगर खाली उतरायची एकदम सरळ नाहीये. सरळ रोड आहे. अराउंड 90 डिग्री रोड वाटतोय हा. डिफिकल्ट वाटते पण त्यातच खरी मजा आहे. जाऊया चल. तर आता नेक्स्ट स्टेपला पोचल्यावर बघू. आम्हाला त्या गाववाले बोलले की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला जमणार नाही. पण बघूया. तिथे एक किल्ले सोनगिरी म्हणून बोर्ड आहे. आमचा 10 ते 15 मिनिटाचा फक्त रस्ता होता, पण आम्ही एका ठिकाणी चुकल्यामुळे तो रस्ता आम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा रस्ता दीड ते 2 तास आम्ही फिरत लांब जंगलात. पण तो जो एक्सपिरियन्स होता ना 1-1.5 तासाचा, खूप चांगला होता. खूप चांगला आम्ही होता. खूप ट्रेक केले पण असा एक्सपिरियन्स या आधी नव्हता. कारण जंगलातून येणं, ते पण वाट नसणार, वाट काढत येणं, असा एक एक्सपिरियन्स होता. जर आमच्यासोबत अजून कोण 2-3 जण असते ना तर मुश्किल होता हा ट्रेक होणं. फायनली बघूया. एक किल्ले सोनगिरी बोर्ड भेटला आणि खात्री झाली आहे की आता आम्ही चांगल्या बरोबर रोडवरती. हा, आणि तिथे गाववाले भेटलेत. फर्स्ट टाइम बघितलं की जिथे पाणी नाही आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ते लोक खेकडे पकडतात. एक नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि बघूया आता जाऊया. चला वरती. रोड खूपच डिफिकल्ट आहे थोडासा. आम्ही चुकलोय, थोडंसं खाली चाललोय आणि त्या काकीने सांगून सुद्धा थोडंसं आम्ही कुठेतरी चुकलो आणि चुकीच्या ठिकाणी वरती चढलो. त्याचं थोडं उतरायचं आहे. ते 3 तासानंतर आम्हाला एक हलकासा अंदाज आलाय की हीच वाट आहे सोनगिरी किल्ल्याची. आता आम्ही जंगलातून त्या वाटेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर पोचू. खूप अफाट जंगल क्रॉस केल्यानंतर आम्हाला आमची मंजिल दिसते, सोनगिरी फोर्ट. तर थँक्स की ॲटलिस्ट आम्ही कुठच्या तरी प्लॅटीवर पोचलो खूप साऱ्या एफर्ट नंतर आणि तिथे वर जायचं आहे. तर होप आता लवकरात लवकर आम्ही वरती पोचू. तिथे कुठे वाट नाही आहे बघा. तर ॲटलिस्ट आम्ही कुठेतरी एक प्लॅटीवर आलो आहे. तर आता वरती जाऊ. आत्ता कुठे आम्ही 4.5 तासानंतर गडाच्या पायथ्याशी आलो आहे. आता इथून प्रॉपर फोर्ट दिसतोय, सोनगिरी फोर्ट. तर आता इथून आय थिंक 1 ते 1.5 तास लागेल वरतीपर्यंत पोचायला. रोड जर चुकलो नसतो ना तर आता आम्ही वरती असतो. चला, फायनली आम्ही सोनगिरीला पोचलेलो आहे. 3 वाजलेत तरी आम्हाला खूप टाईम लागला. थोडासा रस्ता चुकल्यामुळे थोडा उशीर झाला. तर गडावरती फक्त एक छोटा झेंडा आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा घरी, कारण की मोबाईलची चार्जिंग पण खूप कमी आहे. तर आदित्य, कसा वाटला ट्रेक?
आदित्य खूप दमला आहे कारण की आम्ही रोड चुकल्यामुळे आम्हाला खूप चालावं लागलं आहे. तर आता पुन्हा जायचा रोड कोणता आहे ते बघू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. ही वाट आहे हा ना.